झटपट बनवा बिर्याणी। अर्चना चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी। त्यासाठी बघा इथे मी चिकन आणलेलं आहे। तर हे बघा इथे मी चिकन घेतलेलं आहे आणि चिकन मी फक्त पाव किलो घेतलेलं आहे, कारण घरामध्ये कोणीच खात नाही, फक्त आम्ही दोघंच खातो। तर इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। मी आता चिकन कढईमध्ये टाकणार आहे आणि कढईमध्ये थोडं तेल टाकून वाफेवर काढणार आहे आधी। आणि त्याच्यानंतर हे बघा इथे सगळं मसाला कापून घेतला आपण, कांदे, कोथिंबीर, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट, इथे मिरच्या आणि हे बघा बिर्याणी मसाला आहे आणि इथं लवंग, मिरे आणि तेजपत्ता आहे। तर हे सगळं आपण टाकून झटपट छान अशी बिर्याणी बनवणार आहे। तुम्ही नक्कीच आपला व्हिडिओ बघायचा प्रयत्न करा। तर चला आपण घेऊ आता चिकन वाफेवर शिजवून। तुम्ही बघा मी चिकन कढईमध्ये टाकलंय आणि थोडं वाफेवून करून घेणार आहे मी। आता आपण टाकू त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे, आता आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकूया आणि अजून ही आहे आमची टीना, बघा कशी बसली जवळ येऊन। काय झालंय चलिए हा। तर बघा तुम्ही बघू शकताय खूप छान असं मी हे चिकन फ्राय केलेलं आहे। आणि का मी थोडंच वाफेवून काढते, कारण चिकनला जास्त वेळ लागत नाही शिजायला त्यासाठी। तर चला आता आपण घेऊ बिर्याणी बनवायला। तर आपण घेऊ आता बिर्याणी बनवायला। त्यासाठी बघा मी टोप ठेवलेला आहे गॅसवर आणि टोप पण आपला खूप छान असा गरम झालाय। घेते मी आता तेल, टाकते टोपामध्ये। तेल टाकून झालेलं आहे आपलं। आता आपण थोडं तेल गरम होऊस तर थोडा वेट करूया। हे बघा मी हा पण मसाला घेतला, इथं बिर्याणी मसाला आहे हा, आणि बाकी ते सगळं सामान तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे। आणि बघा हे चिकन फक्त फ्राय करून घेतलंय मी तेलामध्ये। तर हे बघा मी अगोदर त्याच्यामध्ये हे टाकणार आहे, हे लवंग आणि मिरे आणि हा तेजपत्ता, हे तेजपत्ता। आता असं सगळं सामान टाकून घेऊ आपण। हे आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट, त्यानंतर टाकू आपण मिरची, ही इथं मिरची, नंतर टाकू आपण कांदा इथं आम्ही 3-4 कांदे कट करून घेतलेत। हे इथं टोमॅटो, कोथिंबीर, सगळं सामान आपलं तेलामध्ये टाकून झालेलं आहे। आपण छान पैकी असं मिक्स करून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ तर हर भाजीमध्ये लागतंय। मी इथं मीठ थोडंच टाकणार आहे, कारण मी चिकन शिजवताना चिकन मध्ये पण मीठ टाकलं होतं। तर हे बघा हा आपला मसाला राहिलेला आहे, हा बिर्याणी मसाला आहे, हे पण आपण टाकून घेऊया। बिर्याणी मसाला पण टाकून झालाय। आता आपण थोडीशी हळद टाकू, हळद पण टाकले। आता आपण मिक्स करून घेऊ छानपैकी ह्याला। नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा बहिणींनो, खूप छान लागते अशी पद्धतीची बिर्याणी। आपली रेसिपी कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा, पूर्ण व्हिडिओ बघायचा प्रयत्न करा। आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत चिकन। आता चिकनला पण मी अजून थोडं फ्राय करते या मसाल्यामध्ये, म्हणजे बिर्याणीला जरा चव येईल। तर घेऊ आता आपण पाणी टाकून। तुम्ही अशी उकळी फुटलेली आहे आणि मी इथं तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। घेऊ आता आपण हे तांदूळ ह्याच्यात टाकून घेऊ आदानमध्ये, सगळे तांदूळ टाकून घेऊ आदानमध्ये। आणि मी तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। बघा आपले सगळे तांदूळ टाकून झालेले आहेत। आपण एक वेळेस असं ह्याला सगळं मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यावर एक आता प्लेट झाकून ठेवू। भेटू आता आपण आपली बिर्याणी झाल्यावर। आपली बिर्याणी झालेली आहे, नक्कीच तुम्हाला दाखवते मी। हे बघा बिर्याणी आपली झालेली आहे, मस्त एकदम झणझणीत गरम गरम। नक्कीच कमेंट करून सांगा YouTube फॅमिली आपली छोटीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली। आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।